चालते चालते टाक. इकडून आमच्या देखाला येईन त्या फरशी खाली जायला हे बस विठ्ठलची पण नाही त्याच्या खाली गेलता तो आमच्या ते काही पाहिजे दत्ता होता ना विठ्ठलची पण नाही की बस त्याच्या खाली गेलतो तो आमच्या तिथं फरशी खाली जायला कुठेही असो पण तुम्ही साड्यांवर उभं राहू नका एखाद्या दगडावर. बस हा बस सांगत गेला लय मोठं खरं आहे. तरी आपण इथं पाहून घेऊ आम्हाला वाटत नाही. आहे म्हणलं ते सिमेंट आहे की नाही असंच करून पाहावं लागेल. तुम्ही जर म्हणता तिथे गेला तुमच्याकडे तरी पाहावं लागेल. थोडं दिसला खूप झालं. तू निघ छोटी सोबत जागा नाही प्रतिभा. पाहिजो आता मला पहिले बाहेर येऊ द्या कारण की इथं थोडी सुद्धा जागा. दरवाजा ओपन करायचं ना. दरवाजा ओपन करायचं. ये हळू सांभाळू ना. मागे मागे गज आहेत. आरामशीर हळू ये. गंज आहे प्रतिभा. गंज आहे गंज. इकडून इकडे जा. अडचण होती त्यामुळे प्रॉब्लेम होता. बाकी काही नाही. मॅडम इकडे गेला पाहिजे तिकडे हे जात कोणचे आहे. ठीक आहे. तर बघा हा आहे नाग ज्याला मराठीमध्ये नाग इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा असं म्हणतात. कोब्रा आणि नाग हा दोघे एकच आहे.
आणि वैज्ञानिक लोक याला नाजा नाजा नावाने ओळखतात. नाही तर मग असं असेल तर मग मला या गावामध्ये बोलवायचं. नाही काय तुमच्या हिशोबाने करा काय ते. तर बघा तुम्ही पाहू शकता 7 फुटापर्यंत हा एरिया वाईज कमी जास्त होते. खाली जमीन गरम आहे. पोता आणा मग काहीतरी पोतं वगैरे आणा. थोडी घे ना मॅडम. मॅडम थोडी सावली आहे. कारण की हे माझी राहते पडल्याला. एकूण बाजूला सारखा सर गाडी जाताना सकाळपासून अरे त्यांना मला सल्फरचा पोता घे ना. चालते चालते टाक. नाही बॅग जाते. गरम आहे उन्हात होतो वाटतं. तर बघा तुम्ही 7 फुटापर्यंत हा एरिया वाईज वाढते. मी इथपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं. तर काही सापांना जर खाया प्यायला चांगलं भेटलं. आता तुम्ही पाहू शकताय घराची हालत. तर पाहू शकताय तिथं उंदराचं प्रमाण आहे जास्त असणार आहे. त्यामुळे याची हालतही धष्टपुष्ट आहे. व्यवस्थित आहे चांगला. हा त्यामुळे खाया प्यायला चांगलं आहे म्हणून त्याची हालतही छान आहे. आणि फुल बर येतोय सर. बर येतोय. तू चांगली दिसते फक्त तिच्या. तर बघा आपण केलेला आहे हा साप व्यवस्थितपणे इथून पहिले रेस्क्यू करताना मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलंय की असे कुडाचे घर किंवा ढाब्याचे घर राहिले, मातीचे घर राहिले तर तिथं सापांचे वास्तव्य खूप चांगले राहते. कारण फक्त एवढेच आहे की तिथं उंदरा वगैरेंची संख्या जास्त राहते. तेच खाण्यासाठी साप वगैरे तिथं येत असताय. त्यांच्या पाठोपाठ साप वगैरे तिथं येतात. म्हणून आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतोय घराच्या आसपास स्वच्छता ठेवा. झाड जर वाढले असतील तर झाड कापू नका. त्याच्या फांद्या घराला ज्या लागतात खेळणं आहे का ते. बायला पाहू द्या माणसाला पाहू द्या. त्याला पाहिजे इकून पाहिजे ते. अशा याच्यामध्ये माझ्याकडून येऊन जाते. स्ट्रीटवर येऊन गेला तो. ज्याला पाहायचं ना त्याला इकडून या. मी नाही आणू शकत. ठीक आहे मॅडम बस ते भरा पोत्यात. तो पोत्यात नाही. माझी आहे ना बॅग आहे. हा बॅगेत घ्या तुमच्या. बॅग लावा बरं. पडतंय माझ्या हातातून. मी तुम्हाला जर दिलं माझ्यावर ऑब्जेक्शन घेता ना तुम्ही. नाही तुम्ही पकडता तुमच्या घरच्या वाला धमकीला. तू कसं काय दिला. थांबा एक मिनिट. सोडा गाडी नाही येत ना त्याविषयी. तिथे फळ नाही तिथं. थंडीमध्ये आपल्या अंगावर आपण 2-2, 3-3 ब्लँकेट घेतो. त्यावेळेस आपल्याला कसा श्वास भेटते तसं या पिशवीतून त्याला भेटतो. पण आम्ही बॉटलिंग करत नाही. कारण की बॉटलमध्ये आता एवढं टेम्परेचर होते आपल्याला असतं इथं जेवढं आहे तेवढ्या याला घाम येऊन पुन्हा लतवते. तर बॉटलमध्ये टाकल्यावर त्याची अवस्था काय आहे. त्यामुळे बॉटलिंग ही पद्धतच वापरत नाही. ठीक आहे आपण केलेला आहे व्यवस्थितपणे. याला बॅगिंग मला कॉल कोणी केला होता पहिले. तुम्ही केला होता. नाव काय ऋषिकेश खेडकर बघा यांचे नाव आहे. त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे साप रेस्क्यू करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद यांचे. आणि ज्यांना दिसला त्यांनी यांना सुचवलं कॉल करण्यासाठी. आपण हा साप व्यवस्थितपणे इथून रेस्क्यू केलेला आहे. हा त्यांनी भीतीपोटी आपल्याला बोलवलं तरी एक वन्यजीव हा वाचलेला आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून. पहिलेच म्हटलं सोडून दे. तर पाहू शकताय तुम्ही आपण करणार आहे ज्याला मराठीमध्ये नाक, इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात त्याला. मुक्त
तो पाण्यामध्ये